आता नेक्स्ट जो आपण बघतो तो काय बघतो तर टाइप्स ऑफ काय बघतो तर प्रोटीन. दोन टाइप ऑफ प्रोटीन असतात. ग्लोब्युलर प्रोटीन एक असतो आणि एक काय असतो तर फायबरस प्रोटीन असतो. कसला प्रोटीन असतो? ग्लोब्युलर आणि काय असतो तर फायबरस प्रोटीन. आणि हे जे ग्लोब्युलर असू किंवा फायबरस प्रोटीन आहेत हे जेव्हा फॉर्म होतात ते 4 लेवलनं फॉर्म होत असतात. एक प्रायमरी स्ट्रक्चर असते, मग सेकंडरी स्ट्रक्चर असते, मग टर्शरी स्ट्रक्चर असते आणि मग काय असते तर क्वाटर्नरी स्ट्रक्चर. कसला स्ट्रक्चर असतो? क्वाटर्नरी स्ट्रक्चर. ठीक आहे. सगळ्यात पहिला ग्लोब्युलर प्रोटीन म्हणजे काय बघूया, त्यांचा शेप वगैरे कसा असतो बघूया. मॉलिक्युल्स ऑफ ग्लोब्युलर प्रोटीन हॅव्हिंग स्पेरिकल शेप. कसला शेप असतो ग्लोब्युलर प्रोटीन्सचा? ग्लोब्युलर प्रोटीनचा शेप कसा असतो? स्पेरिकल. अँड दिस रिझल्ट फ्रॉम कॉइलिंग अराउंड द पॉलीपेप्टाइड चेन. कॉइल होते राऊंड 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 कॉइलिंग ऑफ प्रोटीन. ग्लोब्युलर प्रोटीन हा मेनली कुठं मिळतो बघा. ग्लोब्युलर प्रोटीन हा मेनली कुठं असतो? ग्लोब्युलर प्रोटीन आर युजली सोल्युबल इन वॉटर. ग्लोब्युलर प्रोटीन हा वॉटर मध्ये काय असतो? सोल्युबल असतो, पाण्यामध्ये सोल्युबल. पण ग्लोब्युलर प्रोटीन कोणते कोणते आहेत बघा. इन्सुलिन, एग अल्ब्युमिन, सीरम अल्ब्युमिन, लेग्युमिलिन, प्रोटीन इन पल्सेस, हे सगळे ग्लोब्युलर प्रोटीन्स मध्ये येतात. कसल्या प्रोटीन्स मध्ये येतात? कसल्या प्रोटीन्स मध्ये येतात? ग्लोब्युलर प्रोटीन. फायबरस प्रोटीन. Molecules of fibrous proteins have elongated rod-like shape. This shape is a result of holding the polypeptide chain of protein parallel to each other. Hydrogen bonds and disulfide bonds are responsible for this shape. Fibrous proteins are insoluble in water. Fibrous protein कसे असतात? For example, keratin, present in hair, nail, wool. Myosin, protein of मसल्स. प्रोटीन ऑफ मसल्स. पण हे इनसोल्युबल असतात वॉटरमध्ये आणि हे काय असतात? सोल्युबल असतात. हे कशा असतात? ग्लोब्युलर प्रोटीन स्पेरिकल असतात आणि कॉइल्ड असतात. हे इलॉंगेटेड असतात, रॉड लाईक शेप असते. कसला शेप असतो? रॉड लाईक शेप. आता हे जे काय प्रोटीन्स बनले हे 4 लेवल मध्ये बनलेत. किती लेवल मध्ये बनलेत? 4. 4 लेवल मध्ये पहिला, सगळ्यात पहिला लेवल आहे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये आपण बघणार आहे तो इथं बघा. Proteins are responsible for variety of functions in organism. Proteins of hairs, muscles, skins give shapes to structure, while enzymes are the protein which catalyzes the physiological reactions. So this diverse function of proteins can be understood by studying the 4 level. हे बघा, ही जी आहे ना, ही सगळ्यात बेसिक लेवल, प्रायमरी स्ट्रक्चर. कसला स्ट्रक्चर? प्रायमरी स्ट्रक्चर. स्ट्रेट चेन आहे. काय आहे? स्ट्रेट चेन कसं? हा एक प्रोटीन झाला फर्स्ट, हा सॉरी प्रोटीन नाही, अल्फा अमायनो ऍसिड. परत हा तिसरा अल्फा अमायनो ऍसिड, हा चौथा. जसं मी तुम्हाला सांगितलं, एन जर एंड असेल, एनएच एका एंड असेल तर एन टर्मिनल आणि सी कार्बोक्सिलिक ग्रुप जर एका एंड असेल तर सी टर्मिनल. मग ठीक आहे, मग हा ॲलेनाइन आहे, हा ग्लायसिन आहे, सीरिन आहे, टायरोसिन आहे, ग्लायसिन ग्लायसिन लायसिन फॉर्म झाले प्रायमरी स्ट्रक्चर. आता हे जे प्रायमरी स्ट्रक्चर्स आहेत ह्याला मेनली 2 टाइप मध्ये आपण होल्ड करू शकतो, अल्फा हेलिक्स किंवा बीटा प्लिटेड. अल्फा हेलिक्स किंवा बीटा प्लिटेड. प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये बघा, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज द सिक्वेन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ अल्फा अमायनो ऍसिड रेसिड्यू लिंक्ड बाय विच बॉन्ड? पेप्टाइड बॉन्ड. Any change in the sequence of amino acid results in a different protein. Primary structure protein is represented by writing the 3-letter symbols of alpha amino acid residue as per their sequence in the constant protein. So the symbols are separated by dash, जे आपण बघितलं. Accordingly, the convention N terminal of amino acid residue is written on the left. बघा, N terminal is written on the left and C terminal is written on the right. ओके, फाईन. आता बघा, सेकंडरी प्रोटीन. सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन 2 टाइपचे असतात. हे अल्फा हेलिक्स आहे बाळांनो. हा आहे तो कोणता आहे?
ह्याला अल्फा हेलिक्स म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये अल्फा हेलिक्स. बॉन्डिंग झाले बघा. हे बघा, हा एक अमायनो ऍसिड ग्रुप आहे. जरा इथे लक्ष द्या. हा एक अल्फा अमायनो ऍसिड ग्रुप आहे. परत हा एक अल्फा अमायनो ऍसिड ग्रुप आहे. परत हा एक अल्फा अमायनो ऍसिड ग्रुप आहे का? हा. तर एका अल्फा अमायनो ऍसिडचा ग्रुप सी डबल बॉन्ड ओ हा फोर्थ लिंकेजचा फोर्थ अल्फा अमायनो ऍसिड. हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला, हा थर्ड झाला. हा वाला कोणता आहे? फोर्थ. हा वाला कोणता आहे? फोर्थ. 4.6 किंवा 4 असा लिंक होतो. म्हणजे फर्स्टचा फोर्थचा पुढचा फिफ्थ कन्सिडर करूया. हा फर्स्ट आहे, तर हा कोणता आहे? तर फिफ्थ. त्यामध्ये कसली बॉन्डिंग फॉर्म करतो? हायड्रोजन बॉन्डिंग. काय फॉर्म करतो? एका पहिला अल्फा अमायनो ऍसिडचा सी डबल बॉन्ड ओ 4.6 असं त्यांनी मेजरमेंट दिले. लेंथ कशी दिले? 4.6. त्याचा NH 4.6 रेंजला असणार आहे डिस्टन्सला, त्याच्या NH ला बॉन्ड करतो. सी डबल बॉन्ड ह्या NH ला बॉन्ड करतो. सी डबल बॉन्ड ह्या NH ला बॉन्ड करतो. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? मग हा सी डबल बॉन्ड आणि NH ह्यामध्ये काय आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. कसला बॉन्डिंग आहे? मग आता हे बघा की हे हायड्रोजन बॉन्डिंग झाले ना, म्हणून हे काय झालंय? असं वाइंडिंग झालंय. काय झालंय? वाइंडिंग कशामुळे झाले? हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. वाइंडिंग कशामुळे झालंय? हायड्रोजन बॉन्डिंग. तसंच प्लीटेड फॉर्म मध्ये असतात. प्लेट्स साडीच्या निऱ्या म्हणतो आपण, किंवा पेपर घ्या त्याचे प्लेट्स घाला त्यामध्ये. परत हे प्लेट्स आहेत NH सी डबल बॉन्ड आहे. परत सी डबल बॉन्ड NH आहे. परत NH सी डबल बॉन्ड आहे. परत NH सी डबल बॉन्ड आहे. परत सी डबल बॉन्ड NH. परत NH सी डबल बॉन्ड. सी डबल बॉन्ड NH. ऍडजस्टमेंट मध्ये. तर प्लीट्स काय फॉर्म होतात? प्लीट्स. दोन फॉर्म ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर्स फॉर्म होतात. अल्फा हेलिक्स, अल्फा आणि बीटा. अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड. आता अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड इथं बघा. सेकंडरी स्ट्रक्चर. The three-dimensional arrangement of localized region of protein chain is called as secondary structure of protein. Hydrogen bonding between NH proton of one amide linkage and C double bond O oxygen of another gives rise to secondary structure. Two types of secondary structure are commonly found, which is alpha helix आणि काय असतं तर बीटा प्लेटेड. अल्फा हेलिक्स आणि काय असतं? अल्फा हेलिक्स आणि काय असतं? अल्फा हेलिक्स आणि काय असतं? बीटा प्लीटेड असतं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, अल्फा हेलिक्स बघा. द अल्फा हेलिक्स फॉर्म्स when polypeptide chain twist into right-handed or a clockwise spiral. Some characteristic features of alpha helix. हे बघा मी सांगितलं तुम्हाला 4.9 3.6. each turn जो येतो तो किती येतो? 3.6. Each turn of helix has a 3.6 alpha amino acids in that. The C double bond group of one amino acid is hydrogen bonded to the NH group of the fourth amino acid along the chain. कोणता? फोर्थच होता ना? फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि काय होता तर फोर्थ. हायड्रोजन बॉन्ड्स आर पॅरलल टू द एक्सिस. जे हायड्रोजन बॉन्ड आहेत ते काय आहेत? पॅरलल टू काय आहेत तर axis. Hydrogen bonds are parallel to the axis of helix while R groups are exerted outward. R group कुठे असतात? बाहेर. आणि हायड्रोजन काय असतो तर पॅरलल असतो. मायोसिन मसल्स मध्ये. Myosins in the muscles, alpha keratin in the hair are the proteins with almost entire alpha helical secondary structure. Next, do you know? In collagen, the protein of connective tissue, the polypeptide chain has unusual left hand twisting. कसली ट्विस्टिंग असते? ह्यांची सगळी राईट हँड असते ना. has unusually left handed helix structure कोलॅजन मध्ये. पण बाकी मायोसिन वगैरे जे आहेत त्यांच्यामध्ये राईट हँड. So 3 strands of these chains wind around each other in a right-handed triple helix. कशामध्ये? In a right-handed triple helix. बीटा प्लेटेड मध्ये बघा.
The secondary structure is called as beta pleated sheet when two or more polypeptide chain called strands line up side by side. दोन पॉलीपेप्टाइड चेन साइड बाय साइड लाईन होतात आणि त्यामध्ये बॉन्डिंग होते, हायड्रोजन बॉन्डिंगच होते. काय होतंय? हा, मग त्यामुळे प्लीट्स बेंडिंग झालेलं असतंय. सो the beta pleated sheet structure of protein consists of extended strand of polypeptide chain held together by which bonding? Hydrogen bonding. The characteristics of beta pleated structure are as follows. समजतंय का बघा? बीटा प्लीट्स ह्यामध्ये काय असतं बघा. The C double bond and NH bond lies in the planes of the sheet. जो तुमचा C double bond आहे तिथं ऍक्सिस होता. कुठं होता? ऍक्सिस. इथं कुठं आहे? इन द काय तर प्लेन आहे. The C double bond and NH bond lies in the plane of the sheet. Hydrogen bonding occurs between the NH and C double bond group of nearly amino acid residue in the neighboring chain. The R groups are oriented above and below the plane of the sheet. Next, beta pleated sheets arranged is favored by amino groups with small alkyl groups. Most proteins have a region of alpha helix and beta pleated sheet in addition to other random region. असं नाही की प्रोटीन्स जे आपण बघतो पुढे फ्युचर मध्ये बघणार हे काय बघितलं सेकंडरी टाइप ऑफ, असं नाही की कायम जे काही प्रोटीन असणार आहे त्यामध्ये स्ट्रक्चर अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड असायलाच पाहिजे असं नसतंय. असे पण प्रोटीन्स असू शकतात, म्हणजे अशी पण एक चेन लेंथ असू शकते की जे अल्फा पण नाही आहे आणि बीटा पण नाही आहे. So most proteins have a region of alpha helix and beta pleated sheet in addition to other random region that cannot be characterized by either of these secondary structures. So for example, spider dragline silk protein is strong due to beta pleated sheet region, yet elastic due to alpha helix region in it. Tertiary structures of protein. The three-dimensional shape adopted by the entire polypeptide chain of protein. हे बघा, अल्फा हेलिक्स आहे, मग परत आहे काहीतरी, मग बीटा प्लेटेड आहे, मग दोनदा बीटा प्लेटेड आहे, मग अल्फा हेलिक्स आहे, मिक्सचर, त्याचा मिक्सचर. So the three-dimensional shapes adopted by the entire polypeptide chain of protein is called as tertiary structure. It is a result of folding of chains in a particular manner. That structure is itself stabilized and also has an attractive interaction with aqueous environment of the cell. The globular and the fibrous protein represent two major molecular shape resulting from the tertiary structure. हे बघा कोणते कोणते फोर्स असतात. पहिला आपण फक्त हायड्रोजन बॉन्डिंग बघितलं ना, आता तसं नसतंय. टर्शरी स्ट्रक्चर मध्ये वेगवेगळे फोर्सेस असतात. द फोर्सेस दॅट स्टॅबिलायझेस अ पर्टिक्युलर टर्शरी स्ट्रक्चर, हायड्रोजन बॉन्डिंग तर आहेच, डायपोल टू डायपोल अट्रॅक्शन पण आहेच, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे कॅटायन्स आणि एनायन्स मुळे, लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स ड्यू टू मोमेंटरी डायपोल्स आहे, डायसल्फाइड बॉन्ड्स आहेत बाय ऑक्सिडेशन ऑफ नियर एसएच थायोल्स ग्रुप. कसला ग्रुप? थायोल्स ग्रुप. एसएच सिस्टीन मध्ये असतो, सिस्टीन मध्ये. and are covalent bonded which stabilizes the tertiary structure. हे बघा, इथं बघा, हा टर्शरी स्ट्रक्चर आहे. आता ह्यामध्ये हा बॉन्डिंग झाला, ह्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, हे डॉट 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 दाखवले ना, इथं बघा, हा डॉट डॉट हायड्रोजन बॉन्डिंग आहे. परत ह्यामध्ये कोणता तरी लिंकेज आहे, लंडन फोर्स आहे, डिस्पर्शन फोर्स आहे, किंवा डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन्स आहेत, किंवा आयोनिक इंटरॅक्शन्स आहेत. समजतंय? हा टर्शरी स्ट्रक्चर आहे. इथं बघा, हे अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर झाला, हा वाला कोणता झाला? बीटा प्लीटेड स्ट्रक्चर झाला. ह्याला काही स्ट्रक्चरच नाहीये सेकंडरी, कसं पण अरेंज झालेलं आहे. मग ह्यामध्ये बघा डायसल्फाइड बॉन्ड आहे, इथं डायसल्फाइड बॉन्ड आहे, इथं कॅटायन आणि एनायन मध्ये आहे, म्हणजे आयोनिक इंटरॅक्शन्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इथं मोमेंटरी डायपोल्स आहेत, म्हणजे लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्सेस आहेत. टर्शरी स्ट्रक्चर इज अ कॉम्बिनेशन ऑफ सेकंडरी अल्फा हेलिक्स बीटा प्लीटेड ते सोडून आणि कोणतेही स्ट्रक्चर्स, आणि ते जे काय वाइंडिंग बिंडिंग सगळं जे काय होणार आहे ते वेगवेगळ्या बॉन्ड्समुळे होणार आहेत फॉर्मेशन्स. मग वेगवेगळे बॉन्ड फॉर्मेशन्स कोणते कोणते होते? एकतर कायमचा हायड्रोजन बॉन्डिंग असणारच आहे, डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन, एकाचा निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला इंटरॅक्ट करणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, एकाचा कॅटायन दुसऱ्याच्या एनायनला काय करणार आहे? इंटरॅक्ट करणार आहे, लंडन फोर्स असणार आहे, डायसल्फाइड बॉन्ड्स फॉर्म बाय ऑक्सिडेशन,
nearby SH thiol groups covalent bonds which stabilizes the tertiary structure। समझ में आ रहा है? अभी ये जो एक टर्शरी स्ट्रक्चर है, एक ऐसे बहुत सारे टर्शरी स्ट्रक्चर्स कंबाइन होते हैं और हमको फाइनल प्रोटीन मिळत आहे क्वाटर्नरी। फॉर एक्झाम्पल जर हेमोग्लोबिन बघितलं, काय बघितलं तर हेमोग्लोबिन मध्ये 4 हेमी युनिट्स असतात। किती हेमी युनिट्स असतात? म्हणजे 4 टर्शरी स्ट्रक्चर्स कंबाइन होऊन काय फॉर्म झालेला असते तर एक प्रोटीन ग्लोब्युलर। सो क्वाटर्नरी स्ट्रक्चर्स when 2 or more polypeptide chain with बघा हा, when 2 or more polypeptide chain with tertiary structure comes together into protein complex, comes together into protein complex, the resulting shape is called as quaternary structure of protein. Each individual polypeptide chain is called as a subunit of overall protein. For example, जर हेमोग्लोबिन घेतला, काय घेतला तर हेमोग्लोबिन मध्ये किती सब युनिट्स आहेत? सब युनिट्स हेमी म्हणतो, which are held together by intermolecular forces in a compact 3-dimensional shape. मग तो सिंगल हेमी म्हणजे तुझा 3-dimensional टर्शरी स्ट्रक्चर आहे। 3-dimensional पण आहे आणि टर्शरी स्ट्रक्चर आहे। कसला स्ट्रक्चर आहे? कसला स्ट्रक्चर आहे? 3-dimensional टर्शरी स्ट्रक्चर। 3-dimensional टर्शरी स्ट्रक्चर। समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? सो इथे एक तुम्हाला वाइंडिंग पण दाखवलंय। हेमोग्लोबिन कॅन डू इट्स फंक्शन ऑफ ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट ओनली जेव्हा 4 हेमी युनिट्स एकत्र आलेले आहेत। हे प्रायमरी स्ट्रक्चर आहे तुमचा अल्फा अमाइनो ऍसिड्स, फक्त त्यामध्ये लिंक झाले। हे प्रायमरी स्ट्रक्चरचे एकतर साइड बाय साइड बीटा प्लेट्स फॉर्म होणार आहे, 2 चेन आहेत त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग बीटा प्लेट सेट, किंवा स्वतःच बाइंडिंग होणार आहे अल्फा हेलिक्स। 3.6 लेंथ असते सी डबल बॉन्ड आणि NH ची। आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन प्लस आणि काय पण प्लस आणि काय पण म्हटलं मी तुम्हाला, ह्याचं दोघांचं कॉम्बिनेशन प्लस आणि काय पण टर्शरी स्ट्रक्चर। आणि खूप सारे टर्शरी, आता हेमोग्लोबिनला किती जॉईन होतात? 4। मग 4 टर्शरी स्ट्रक्चर्स कंबाइन होऊन काय बनवत होतं? क्वाटर्नरी। समझ में आ रहा है क्या? यस और नो? हा, हे क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे कारण आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन। काय बघणार आहे? डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन। त्यांनी विचारलंय कॅन यू टेल व्हॉट इज द फिजिकल चेंज ऑब्झर्व्ड व्हेन एग इज बॉइल्ड? काय होतं एग बॉइल केलं की? किंवा मिल्क गेट्स कर्डल्ड ऑन ऍडिंग लेमन ज्यूस। एग बॉइल झालं की काय होतं? त्याचं पिल्लू तयार होऊ शकते का पुढं? म्हणजे त्याची बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी संपली हिटिंग केल्यामुळे। मग जेव्हा एखाद्या सेलची किंवा एखाद्या कॉन्स्टिट्युएंटची बायोलॉजिकल कॅपॅसिटी संपते म्हणजे प्रोटीन सिंथेसिस होत नाही, म्हणजे त्याला म्हणतात डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन। एग इज प्रोटीनिशियस ना, एग मध्ये खूप जास्त प्रोटीन्स असतात असं पण म्हणतो ना। हा, मग जर तुम्ही एगला काय केला? बॉईल केला, एगला काय केला? बॉईल केला, तर त्याचे जे काय बॉन्ड्स होते ते ब्रेक होणार हिटिंगमुळे आणि त्याचं जे काय बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आहे ती काय होणार आहे? लॉस। सो डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन म्हणजे जेव्हा एखाद्या प्रोटीनची बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी करण्याची क्षमता काय होते? संपते। दे कॅनॉट शो फर्दर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी अँड दे स्टॉप्स देअर, त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्याला? डिनॅच्युरेशन। काय म्हणतो आपण त्याला? डिनॅच्युरेशन। सो इथं बघा डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन कधी होतं? डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन हाय टेम्परेचर, ऍसिड, बेस अँड इवन एजिटेशन। एजिटेशन म्हणजे फिरवणे, गार 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 त्याला, त्यामुळे पण can disturb the non-covalent interaction responsible for a specific shape of the protein. This is called as denaturation of protein. इथं लिहून घ्या what is denaturation of protein? When a protein loses its further biological
ऍक्टिव्हिटीज. जेव्हा प्रोटीन काय करतो, लूज करतो, त्याच्या फर्दर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज दाखवण्याची क्षमता, त्याला आपण काय म्हणतो तर डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. ते काय होऊ शकतं, ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर, यूज ऑफ ऍसिड, बेस किंवा इव्हन खूप जोरात तुम्ही त्याला हलवलाय, स्टर केलाय, त्यामुळे पण होतं. So, denaturation is the process by which the molecular shape of protein changes without breaking the amide or peptide bond that forms the primary structure. Which forms the primary structure? Polypeptide. Denaturations मध्ये polypeptide bond structure कमी होतो. Next बघा, globular protein. Globular proteins are typically folded with hydrophobic side chain. Hydrophobic म्हणजे पाण्याला भिणारे. Hydrophobic side chains in the interior and polar residue on the outside, and thereby are water soluble. So denaturation exposes the hydrophobic region of the globular protein and makes them water insoluble. Coiled होता, denaturation केलं, loose coil झाली, open up झाली. See, denaturation results in disturbing the secondary, tertiary and quaternary structure of protein. This causes change in the properties of protein and the biological activity is often lost. त्याची biological activity totally काय होत असते तर लॉस होत असते. पुढे एन्झाइम्स. एन्झाइम्स प्रोटीनच असतात. एन्झाइम काय असतात, पण विच ऍक्ट ॲज अ बायोलॉजिकल कॅटलिस्ट, बट हू ऍक्ट ॲज अ, हा, आणि हे एन्झाइम्स असतात ना, हे हायली स्पेसिफिक असतात बाळांनो. हे जे एन्झाइम्स असतात हे कसे असतात नेचरमध्ये, हायली स्पेसिफिक. हायली स्पेसिफिक म्हणजे काय, जर मी एन्झाइम सुक्रेज घेतला, काय घेतला तर तो सुक्रोजलाच डिकम्पोज करणार. जर मी एन्झाइम माल्टेज घेतला तर तो माल्टोजलाच घेणार, ते सोडून दुसरी कोणती रिएक्शन करणार नाही. दुसरं, जर मी एक एन्झाइम घेतला ना, एक ऍटम घेतला एन्झाइमचा ऍज अ कॅटलिस्ट, तो 100 रिएक्टंट मॉलिक्यूलला, 100 नाही 1000 रिएक्टंट मॉलिक्यूलला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, प्रोडक्ट. म्हणजे हायली एफिशियंट असतो. कसा असतो, हायली स्पेसिफिक असतो आणि हायली काय असतो, एफिशियंट असतो. म्हणजे कमी प्रमाणात लागणार, जास्त प्रमाणात लागणार नाही. नॉर्मली स्पेसिफिकेशन कसं म्हणतो बघा, हायली स्पेसिफिक. मी जर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वापरला, मिनरल ऍसिड, मी व्हरायटी ऑफ रिएक्शन मध्ये त्याला ऍज अ कॅटलिस्ट म्हणून युज करू शकते. पण जर मी एन्झाइम सुक्रेज किंवा इन्व्हर्टेज म्हटला, इन्व्हर्टेज म्हणजे सुक्रेजचाच प्रकार असतो, तर तो सुक्रोजचाच डिकम्पोजिशन करणार आहे, बाकी कोणत्या रिएक्शनचा डिकम्पोजिशन करणार नाही. हु आर एन्झाइम्स? एन्झाइम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट. एन्झाइम्स काय असतात, सो इथं बघा, एन्झाइम्स, a very large number of chemical reaction takes place in our body. मग ह्या केमिकल रिएक्शन घडवण्यासाठी काहीतरी कॅटलिस्ट लागत असतात. ह्या केमिकल रिएक्शन्स बॉडीमध्ये घडवण्यासाठी कोणते तरी कॅटलिस्ट लागत असतात. ओके, सो दिस आर ब्रॉट अबाउट बाय अ फिजिओलॉजिकल पीएच ऑफ 7.4. आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असायला पाहिजे, 37 डिग्री Celsius, with the help of biological catalyst called as enzymes. Biological catalyst called as enzymes. आता for example, insulin, an enzyme secreted by pancreas controls the blood sugar level. Amylase, an enzyme present in saliva, hydrolyzes the starch. कारण स्टार्च मध्ये अमायलोज पण असतं आणि अमायलोपेक्टिन असते का, येस ऑर नो. नेक्स्ट, केमिकली एन्झाइम्स आर प्रोटीन. केमिकली एन्झाइम्स काय असतात, मी तुम्हाला आताच सांगितलं, एन्झाइम्स आर प्रोटीन्स विच ऍक्ट ऍज अ बायोलॉजिकल कॅटलिस्ट. हाऊ दे ऍक्ट ऍज अ, they act as a biological catalyst. Every living cell contains at least 1000 different enzymes. 1000 वेगवेगळे एन्झाइम्स असतात त्याच्या बॉडीमध्ये. Most enzymes can catalyze only one reaction. One reaction, highly specific. Highly specific. पेप्सिनचं काम काय आहे, एन्झाइम पेप्सिनचं काम काय आहे, प्रोटीनचा पॉलीपेप्टाइड बॉन्ड काय करणे, ब्रेक. प्रोटीनचं पॉलीपेप्टाइड बॉन्ड ब्रेक करणे. Or one group of similar reaction. So this enzyme catalysis is highly specific.
यू हॅव लर्न दॅट अ मिनरल ऍसिड म्हणजे कोण कन्सिडर करा, सल्फ्युरिक ऍसिड. तो काय करू शकतो, तो कॅटलाइज करू शकतो मेनी टाइप्स ऑफ कंपाऊंड सच एज ईस्टरला पण करू शकतो, ऍसिटल्सला पण करू शकतो, ऍमाइड्स पण हायड्रोलाइज करू शकतो. पण an enzyme that catalyzes hydrolysis of amide will not work on ester and acetal. जो अमाइड वरती काम करतो हायड्रोलायसिस म्हणून असा एन्झाईम जो तुम्ही कॅटलिस्ट म्हणून वापरला अमाइडच्या हायड्रोलायसिस साठी, तो ऍसिटलच्या आणि ईस्टरच्या हायली स्पेसिफिक कसा असतो बघा. आता ठीक आहे, हा तुमचा सबस्ट्रेट आहे ज्यावरती मला रिॲक्शन घडवून आणायची आहे. तो सबस्ट्रेट काय करतो, एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइडला जाऊन बसतो आणि एन्झाईम काय करतो, लगेच एक स्पेसिफिक शेप देऊन टाकतो त्या साइडला जो तुमचा सबस्ट्रेट येणार आहे त्याला. आणि तो सबस्ट्रेट बरोबर त्यामध्ये बसणार लॉक अँड की मेकॅनिझमनं. कशा मेकॅनिझमनं, लॉक अँड की मेकॅनिझमनं. आणि ह्या लॉक अँड की मेकॅनिझमनं एन्झाईम सबस्ट्रेट जेव्हा बनतो तेव्हा ह्या सबस्ट्रेट वरती रिॲक्शन झाली. काय झाली, मग तुमचा सबस्ट्रेट ब्रेकडाऊन झाला आणि काय फॉर्म झाले, आणि ते हायली स्पेसिफिक असतो आणि परफेक्ट डिझाईन देतो. तो डिझाईन म्हणजे परफेक्ट शेप वगैरे प्रोव्हाइड करतो. मेकॅनिझम ऑफ एन्झाईम्स बघा. Action of an enzyme on a substrate is described by lock and key mechanism. कसला mechanism? Accordingly, the enzyme has a active site on its surface. A substrate molecule and attached to this active site only if it has a right size and shape. त्याला जर right size आणि काय असेल, shape असेल. Once in the active site, the substrate is held in a correct orientation to react and form a product of the reaction. आता एकदा the product leaves the active site and enzymes is ready to act as a catalyst again. म्हणजे एकदा तो प्रोडक्ट फॉर्म झाला की ती एन्झाईम साइट एम्प्टी झाली परत तिथं येणार आहे. कोण येणार आहे परत तिथं, सबस्ट्रेट. असे खूप सारे सबस्ट्रेट येऊ शकतात. एक एन्झाईम मॉलिक्यूल ऑलमोस्ट हजार मी कमीच सांगते, 1000 रिएक्टंटला कशामध्ये कन्वर्ट करतोय तर प्रोडक्ट मध्ये. सो फॉर्मेशन ऑफ एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स हॅज अ व्हेरी लो ऍक्टिव्हेशन एनर्जी. म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी पण कमी लागते, जास्त एनर्जी लागत नाही. सो दॅट इज हाऊ द रेट ऑफ रिएक्शन इज व्हेरी हाय. सम एन्झाईम्स आर सो एफिशियंट. बघा हा, एक एन्झाईम इतके एफिशियंट असतात की एक एन्झाईम मॉलिक्यूल किती can catalyze the reaction of, yes, 10,000 substrate molecules in which second? Highly efficient, highly specific. So several enzymes has been isolated from the organism such as bacteria, purified and crystallized, and amino acid sequence of many of them have been determined. त्यामुळे आपण काय करू शकतो, तेच अमायनो म्हणजे तेच एन्झाईम्स काय करू शकतो तर इंडस्ट्रियल प्रोसेसेसला रेट ऑफ रिॲक्शन वाढवण्यासाठी काय करू शकतो तर वापरू शकतो, जे हायली एफिशियंट आहेत, हायली स्पेसिफिक आहेत. हायली एफिशियंट आहे, हायली स्पेसिफिक आहे. सो इन मेनी इंडस्ट्रियल प्रोसेसेस specific reactions are carried out by the use of enzymes extracted from organisms and also by the use of new enzymes made by using genetic engineering. So some examples of industrial application of enzyme catalysis are conversion of glucose into sweet tasting fructose is done by glucose isomerase. ग्लुकोज ला फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट करतो, कशामुळे, ग्लुकोज आयसोमेरेज. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ न्यू अँटीबायोटिक्स युझिंग पेनिसिलियन जी ऍसिलेज. Manufacturing of laundry detergents using protease. Manufacturing of esters used in cosmetics using genetically engineered enzymes. समजतं इथपर्यंत? Yes or no? समजलं इथपर्यंत? काय डाऊट आहे? ठीक आहे, ब्रेक घ्या.